राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत असली तरी अनेक ठिकाणी अंधश्रद्धेमधनं फसवणुकीच्या घटना काही थांबत नाहीयेत। भिवंडीमध्ये असाच एक प्रकार घडलाय। एका भोंदूबाबानं महिलेला तब्बल 9 लाखांचा गंडा घातलाय। आजारी पती आणि मुलांवरची काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं महिलेची फसवणूक झाली आहे। या भोंदूबाबानं महिलेला कसं लुटलं पाहूया त्या रिपोर्टमधून। भोंदूबाबाकडून महिलेला 9 लाखांचा गंडा। कुटुंबावरची काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं फसवणूक। भोंदूबाबाला भिवंडी पोलिसांकडून अटक। या आहेत भिवंडीतल्या 46 वर्षीय नुसरा अख्तर अलीम अन्सारी। कुटुंबातल्या सततच्या आजारपणानं हताश झालेल्या अन्सारी यांना एका भोंदूबाबाने हेरलं आणि तब्बल 9 लाखांचा गंडा घातला। पतीचं आजारपण तसंच मुलांवरची काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे असं सांगून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान या बाबानं फसवणूक केली। त्याचं झालं असं की तक्रारदार महिलेचे पती अख्तर हे सतत आजारी असतात। याच दरम्यान या महिलेची हजरत बाबाशी ओळख झाली। तुमच्यावर काळी जादू झाल्याचं बाबानं सांगितलं। काळी जादू न उतरवल्यास 6 महिन्यात जीव जाण्याची भीती दाखवली। काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातल्या मृतदेहाची पूजा करावी लागेल असं सांगितलं। महिलेचा विश्वास संपादित करण्यासाठी अंड्यातून खिळा काढून दाखवला। विश्वास बसल्यावर मृतदेह आणण्यासाठी वेळोवेळी पैसे उकळले। पैसे देऊन सुद्धा परिस्थितीत बदल न झाल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर अनिशच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली। 1 साल में हम लोग के बिजनेस में काफ़ी लॉस हो गया। जो प्रॉफिट था वो हम लोग का, और इस टाइम हम लोग की फाइनेंशियल कंडीशन इतनी ज़्यादा ख़राब है कि ना मैं बच्चे की फ़ीस दे पा रही हूँ, मेरे घर के भी हालात बहुत ख़राब हो रहे हैं, खाने पीने की परेशानी हो रही है, बिज़नेस में लगाने को पैसा नहीं, कर्जे बहुत ज़्यादा हो चुके हैं, बैंक वाले बहुत परेशान कर रहे हैं। तो मुझे मेरे पैसों की रिकवरी चाहिए और उसे सख्त से सख्त सज़ा होनी चाहिए जिससे वो ये किसी को धोखा देने का वो काम ना कर सके। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भिवंडी शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर गोसावी यांनी या प्रकरणात कठोर शिक्षेची मागणी केली आहे। मी डेड बॉडी घेऊन येईल आणि त्याच्यावर काही तंत्रमंत्र करून तुमच्या या आर्थिक विवंचनेतून त्याचबरोबर आजारपणातून तुमच्या मिस्टरांची आणि तुमच्या मुलाची मुक्तता करेल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन त्या भोंदूबाबाने महिलेला दिलेलं होतं। आणि त्यानंतर या महिलेनं पोलीस तक्रार केली। खरं तर अशा प्रकारची मानसिक भीती या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना दाखवण्यात आली आणि त्या भीतीच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या। यामध्ये शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी करता न्यायालयात हजर केले होते। त्यांचा 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। महाराष्ट्रात कायदा केल्यानंतरही अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याच्या घटना घडतात। सुशिक्षित कुटुंबाचं देखील आर्थिक शोषण केलं जातंय। कमकुवत मानसिकतेचे नागरिक याला लगेच बळी पडतात। त्यामुळे सुजाण नागरिकांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे, हेच आवाहन। उमेश जाधव, झी 24 तास, भिवंडी।